राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. आज आपण हरण्यासाठी काही व्यायाम करणार आहोत. आता हरण्या प्रकार काय आहे तो बघूया अगोदर, आणि हरण्या कोणाला होतो, कसा होतो, आणि त्याच्यावरती व्यायाम जे आपले घरगुती पाहिजे असे व्यायाम मी घेऊन आलेली आहे. आता हरण्या शक्यतो महिलांमध्ये होतो, पुरुषांमध्ये पण होतो, पण सगळ्यात जास्त संख्या त्यांची पुरुषांमध्ये असते. महिलांमध्ये पण होतो, पण त्याचं प्रमाण कमी असतं. पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. तो होतो तुमच्या पोटाच्या खालच्या हिस्स्यामध्ये, ज्यानं पोटदुखी जास्त होते, सरळ होता येत नाही, पोट पकडून आणि आपण थोडंसं हलकसं खाली वाकून बेंड होऊन चालत असतो, त्याचा पेन खूप होतो. अशी फुगे आल्यासारखं वाटतं, दोन्ही साईडला सूज येते, की फुगे आल्यासारखं वाटतं, खूप दुखतं. आणि जो फुगा आहे तो एकदम सॉफ्ट वाटतो, हार्ड वाटत नाही. लघवीला गेल्यावर कळ लागते. तर हे जे प्रकार असतात, हे सिम्पटम्स असतात, हे हरण्याचे असतात. महिलांमध्ये पण होतात, पण प्रमाण कमी असतं. ते पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. ते करायचं काय, जे आपले घरगुती उपाय आहेत तेच मी तुम्हाला सांगते. झोपेतून उठताना थोडं हळू उठायचं, एकदम बॉडी उठवायची नाहीये. त्याच्यानंतर एखादी जास्त वस्तू असते ना, हेवी वस्तू, वजनदार वस्तू, ती एकदम उचलायची नाही. थोडंसं बॉडीला टर्न घेऊन शांततेनं आणि मग उचलायची, कारण त्याच्यावरती दाब नाही येत. अदरवाईज आपण ज्या घरातल्या सिड्या चढतो ना, त्या सिड्या दोन दोन तीन तीन एक सोबत घेऊन नाही चढायच्या, हळूहळू हळूहळू चढायच्या. किंवा एकदम स्पीडनं जातो, पाय खाली वरती होतो, त्यानं पण याला असे हे प्रकार उद्भवत असतात. आता त्याच्यासाठी व्यायाम आणि त्याच्यासाठी काही आपले घरगुती ज्या गोष्टी आहेत ना, त्या करायच्या आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिलं काय करायचंय, पाणी जास्तीत जास्त प्यायचंय. लघवीला जाताना जास्त कळ येईल अशी लघवी नाही करायची, जेवढं होईल तेवढी लघवी तुम्ही करायची. त्याच्यानंतर पाणी घ्यायचंय, त्या पाण्यामध्ये तुम्ही आलं आणि आपलं हळद टाकून ते पाणी घेत चला. व्यायाम करा, व्यायाम करा, पण हळूहळू, जास्त स्ट्रेच होईल असं करू नका. त्याच्यामध्ये काही प्राणायाम आहेत ते पण करायला तुम्ही सुरुवात करा. हळूहळू हळूहळू तो त्रास आपोआप कमी होईल. आणि खूपच जास्त होत असेल तर तुम्ही डॉक्टरची ऍडवाइस नक्की घेऊ शकता. आता पहिल्या व्यायामामध्ये मी व्यायाम असा देते, जो तुम्ही घरात रोज सकाळी उठल्या उठल्या होतो. तो काय, संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही झोपताय ना, समजा आता हे तुम्ही झोपलेले आहात संध्याकाळी, आणि सकाळी तुम्ही झोपायच्या वेळेत उठताना, तर उठताना तुम्ही काय करता, डायरेक्ट असं उठता. मग त्यांनी काय होतं, त्या भागावरती एकदम ताण होतो. ताण आल्यावर तिथले जे मसल्स आहे ना, ते तुम्हाला त्रास देतात, ते मग फुगून येतं, किंवा मग तिथं पेन व्हायला लागतो. तर तुम्ही करायचं काय, तर असे झोपलेले आहे ना, तर असं नाही उठायचं डायरेक्ट. असं झोपलेलं आहे ना, हा पाय वरती घ्या, तुमचं करवट घ्या, आणि हात खाली टेकवा, आणि मग उठायला चला. ज्या महिला असतात ना प्रेग्नेंट, त्या सुद्धा बघा कधी सरळ उठत नाही, त्या अशा करवट घेता आणि मग उठता. तर त्याच्यामध्ये ह्या जो तो तुमचा जो त्रास होत असेल, नसेल पण पण शक्यतो उठताना आहे ना, सरळ उठायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही झोपलेले आहात, गोळा करा, करवट घ्या, आणि मग उठा. त्रास होणार नाही कधीच. कधीही सरळ उठू नका, अगदी फायदेशीर आहे. आता याच्यात दुसरा व्यायाम देते, जो दुसरा व्यायाम तुम्हाला याच पद्धतीनं, जो ब्रिज पोज आहे ना, तो करायचा आहे. हे बघा, ह्या पद्धतीनं दोन्ही पाय तुम्हाला हिप्सच्या जवळ घ्यायचे, आणि तुम्हाला फक्त हा भाग आहे ना, हा वरती उचलायचा आहे, होल्ड करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10.
ह्या पद्धतीनं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या हे व्यायाम करायचे. नक्की तुम्हाला यांचा रिझल्ट भेटणार. यातच मी परत पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं वज्रासनामध्ये तुम्हाला बसायचंय. हे बघा, आता या वज्रासनामध्ये बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हातांना सरळ वरती घेऊन जायचंय आणि हळूचपणे खाली घेऊन जायचंय, मान परत वरती यायचंय, परत खाली जायचंय. हे तुम्ही असं 10 वेळा करा. बघा, नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मध्ये ना तुम्हाला आहे ना काय बसल्या बसल्या काही पॉइंट्स तुम्हाला प्रेस करायचे. हे बघ, त्याच्यामध्ये अंगठा असो आणि हे मधला तळहात, त्याचा मधला पॉइंट दाबायचा. ह्या पद्धतीनं हे पॉइंट दाबायचे. हे बघा, ह्या पद्धतीनं. त्याच्यानंतर पायांचे हे पॉइंट्स दाबायचे. तळपाय आहे, तळपायाच्या बीच मध्ये एकदम मधोमध तुम्हाला अंगठ्यानं प्रेस करायचंय. चांगलं जोरात दाबायचंय. कधी पण बसल्या बसल्या तुम्ही हे कधीही करू शकता. हे बघा, दोन्ही हातांचे दोन्ही पॉइंट, त्याच्यानंतर पायांचे जे पोटरे आहेत तिथले पॉइंट आणि तळपायाचे पॉइंट, हे तुम्हाला प्रेस करायचे. असे 10-10 वेळा तुम्ही करत चला. हे बघा, या पद्धतीला तळपायाला 10-10 वेळा करत चला. त्याच्यानंतर दोन्ही हातांना पोटावरती घ्यायचंय आणि श्वास घ्यायचाय, हळूच सोडायचाय. श्वास घ्यायचाय, हळूच सोडायचाय. श्वास घ्यायचाय, हळूच सोडायचाय. हळूहळूपणे श्वास घेताना पण हळूच आणि सोडताना पण एकदम हळूच घ्यायचाय. हे तुम्ही कधीही करू शकता. बसल्या बसल्या तुम्ही करत चला. हरण्याचा कधीच त्रास होणार नाही. आणि आता उद्भवलाय तर ते हे व्यायाम करा, तुम्हाला नक्की त्यांचा रिझल्ट भेटेल. आता याच्यातच पुढच्या याच्यात तुम्हाला देते मी कपालभाती. जे प्राणायाम आहेत ते करणं खूप जरुरी आहे. कपालभाती केल्यानं आहे ना खूप सारे जे आजार आहेत ते तुमचे कमी होणार. पण हरण्यावरती सुद्धा हा प्राणायाम खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. आता करायचं काय, तुम्हाला फक्त कपालभाती करायचे. श्वास फक्त सोडायचा आहे. तुमच्या इथपर्यंत ताण आला पाहिजे. तो पण हळू, जास्त जोरात नाही. असं नाही, या पद्धतीनं नाही करायचा, हळूच. एक मिनिट तुम्हाला रोज हा करायचा आहे. बघा, हरण्याचा कितीही त्रास वाढत असेल ना तर तो हळूहळू पूर्ण कमी होऊन जाईल. आपले जे घरगुती उपाय आहे ते नक्की करून बघा. घरगुती जे आलं आहे, आपली हळद आहे ती नक्की घ्या. तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल. पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये घालून तुम्हाला हे घ्यायचंय. बघा, रिझल्ट भेटेल. आपले घरगुती उपाय आहे नक्की करून बघा. आणि खूपच जास्त असेल तर डॉक्टरची ऍडवाइस नक्की घ्या. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.